बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। नागपूर जिल्हा बँक रोख खरेदी घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांच्या जामिनाला सरकारकडून विरोध करण्यात आलेला आहे। सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे। सरकारकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सुनील केदार यांच्या जामिनाला सरकारकडून विरोध करण्यात आलेला आहे। हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सुनील केदार यांच्या अडचणींमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते, काय अपडेट? खरा नागपूरच्या एनडीसीसी बँकेमध्ये रोखे घोटाळे केल्याप्रकरणी जे आहे तर नागपूरच्या सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली होती आणि या शिक्षेला आव्हान आणि या सगळ्या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जे आहे सुनील केदार सध्या नागपूर उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी अर्ज सादर केला होता। यावर सुनावणी करताना या सगळ्या प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका काय अशी विचारणा जी आहे ती कोर्टाने केली होती आणि 6 तारखेपर्यंत राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणावर त्यांचं शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काल जे राज्य सरकारने या सगळ्या प्रकरणात शपथपत्र सादर केलेलं आहे त्यामध्ये सुनील केदार यांच्या जामिनाला जो आहे तो सरकारकडून विरोध करण्यात आलेला आहे। या बँकेमध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे जे पैसे होते ते पैसे सांभाळण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून सुनील केदार यांची होती। मात्र त्यांनी शांत डोक्यानं हा सगळा गुन्हा केला। रोखे घोटाळ्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपये बँकेचे गुंतवलेले आहे। त्यामुळे या प्रकरणात सुनील केदार यांना जामीन देऊ नये अशी भूमिका जी आहे ती राज्य सरकारने घेतलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता 9 तारखेला म्हणजे मंगळवारी जे आहे ते जामीन मिळणार की नाही यावर हायकोर्ट सुनावणी घेणार आहे। मात्र आता राज्य सरकारने जामीन देऊ नये ही भूमिका घेतल्यामुळे सुनील केदार यांचा तुरुंगातील मुक्काम अधिक वाढण्याची जी आहे ती शक्यता नाकारता येणार नाही आहे। कारण ही केस जी होती ती राज्य सरकार विरुद्ध आरोपी अशी होती। त्यामुळे आता राज्य सरकारच्या या शपथपत्रानंतर सुनील केदार यांच्या अडचणी इथून पुढे अधिक वाढतील अशी शक्यता आहे असं म्हणावं लागेल। बरं, प्रतिज्ञापत्र तर दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता त्यामुळे सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।